वांग्याची भाजी बनवण्यासाठी वांगे आपल्याला अगदी बारीक साईजचे कट करून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये तेल आपल्याला घालायचं आहे. मोहरी, त्यानंतर जिरे, बारीक चॉप केलेला कांदा, जिंजर गार्लिक पेस्ट, त्यानंतर हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर, थोडीशी धनिया पावडर, त्यानंतर हा बारीक कट केलेला टोमॅटो आपल्याला घालायचा आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये थोडी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. आता घालायची आहे कट केलेली वांगी, आपल्याला घालायचं आहे मीठ. हे सर्व मिक्स करून यावर थोडं झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे. यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे, यामुळे भाजीची चव अजूनच वाढते. आता घालायचा आहे गरम मसाला. ही अशा प्रकारची भाजी तुम्ही मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चवीला पण ही भाजी खूपच छान लागते. आता आपल्याला परत थोडा वेळ झाकण ठेवून आणि ही भाजी शिजू द्यायची आहे. जी आपली शिजत आलेली आहे. आता घालायचं आहे थोडं दाण्याचं कूट. हे सर्व मिक्स करायचं आहे. भाजी आपली रेडी आहे. प्रकारे रेडी आहे आपली वांग्याची सुक्की भाजी. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.